गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. गणेश उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. याच काळात विशेषतः उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण म्हणजे राधा अष्टमी. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला राधा अष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. राधा अष्टमीच्या दिवशी श्री राधा आणि श्री कृष्णाची यथायोग्य पूजा केल्यानंतर राधा अष्टमी व्रत कथेचे पठण केले पाहिजे. पुराणानुसार राधा अष्टमी व्रताचे पठण केल्याने देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात धन समृद्धीची कमतरता नसते. आता मी तुम्हाला राधा अष्टमीची कथा सांगणार आहे, तसेच राधाकृष्णांच्या काही कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया व श्री राधाकृष्ण लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा व श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. पुराणांतील कथेनुसार श्रीकृष्णाच्या भक्तीचा अवतार असलेल्या देवर्षी नारदांनी एकदा भगवान सदाशिवांच्या चरणी मस्तक होऊन विचारले, हे महाभाग, मी तुझा दास आहे. मला सांग, श्री राधा देवी लक्ष्मी आहे की दैवी पत्नी? ती महालक्ष्मी की सरस्वती? ते अंतरंग ज्ञान की वैष्णव स्वभाव? मला सांग, त्या वेदकन्या आहेत, देवकन्या आहेत की मुनिकन्या आहेत? नारदजींचे म्हणणे ऐकून सदाशिव म्हणाले, हे ऋषी, मी एकमुखाने आणखी काय बोलू? श्री राधाचे रूप, सौंदर्य आणि गुण इत्यादींचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. त्यांच्या सौंदर्याच्या वैभवाबद्दल बोलतानाही मला लाज वाटते. तिन्ही लोकांमध्ये त्यांच्या रूपाचे वर्णन करून त्यावर मात करण्यास सक्षम कोणीही नाही. तिचे सौंदर्य जगाला भुरळ घालणाऱ्या श्रीकृष्णालाही भुरळ घालणार आहे. जरी मला अनंत शब्द हवे असेल तरी त्यांचे वर्णन करण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही. नारदजी म्हणाले, हे प्रभू, श्री राधिकाजींच्या जन्माचे महात्म्य सर्वार्थाने श्रेष्ठ आहे. हे भक्त, मला तेच ऐकायचे आहे. अरे महाभाग, सर्व व्रतांपैकी सर्वोत्तम व्रत श्री राधाष्टमीबद्दल मला सांग. श्री राधाजींचे ध्यान कसे करावे, त्यांची पूजा किंवा स्तुती कशी केली जाते, हे सर्व सांग. हे सदाशिव, मला त्यांच्या विधी, पूजाविधी आणि विशेष प्रार्थना या सर्व गोष्टी ऐकायच्या आहेत. कृपया मला सांग. शिवजी म्हणाले, ऋषभानुपुरीचा राजा ऋषभानु खूप उदार होता. त्यांचा जन्म एका कुलीन कुटुंबात झाला होता आणि सर्व शास्त्रांचे जाणकार होते. अनिमा, महिमा इत्यादी 8ही प्रकारची सिद्धी असलेले ते सज्जन, श्रीमंत आणि उदार होते. ते संयमी, उदात्त, चांगल्या विचारांनी परिपूर्ण आणि श्रीकृष्णाचे उपासक होते. त्यांच्या पत्नीचे नाव श्रीमती श्री कीर्तिदा होते. तिला सौंदर्य आणि तारुण्य लाभले आणि तिचा जन्म एका महान राजघराण्यामध्ये झाला. ती महालक्ष्मी सारखीच देखणी आणि अत्यंत सुंदर होती. ती सर्व ज्ञान आणि सद्गुणांनी परिपूर्ण होती. तिच्याकडे कृष्णाचे रूप होते आणि तिची महान भक्ती होती. शुभदा भाद्रपदाच्या शुक्लाष्टमीला दुपारी श्री वृंदावनेश्वरी श्री राधिकाजींनी स्वतःच्या गर्भात दर्शन घेतले. हे महाभागा, आता श्री राधा जन्म महोत्सवात करावयाची भजन, उपासना, अनुष्ठान इत्यादींबद्दल माझे ऐक. श्री राधा जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करून त्याची पूजा करावी. श्री राधाकृष्णाच्या मंदिरात ध्वज, हार, वस्त्र, ध्वज, कमान इत्यादींची पूजा विधीनुसार विविध प्रकारच्या शुभ पदार्थांनी करावी. मंदिराच्या मध्यभागी 5 रंगी पावडर वापरून मंडप बनवावा. त्यावर सुगंध फुले, अगरबत्ती इत्यादींनी सुगंधित करा आणि त्यामध्ये 16 पाकळ्यांच्या आकाराचे कमळ तयार करा. त्या कमळाच्या मध्यभागी दिव्या आसनावर श्री राधाकृष्णाची युगल मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून बसवावी. ध्यानधारणा करून पाद्य, अग्र्य इत्यादींनी नीट पूजा करावी आणि भक्तांसोबत आपापल्या परीने पूजेचे साहित्य घेऊन त्यांची नेहमी भक्तिभावाने पूजा करावी. जेव्हा जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांचे नाव सर्वात आधी येते. भगवान श्रीकृष्ण हे प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक मानले जातात. सर्वांना प्रेम आणि स्नेहाचा धडा शिकवणाऱ्या श्रीकृष्णाचे नाव फक्त राधासोबत घेतले जाते. प्रत्येक जण उच्चारतो राधेश्याम. भगवान श्रीकृष्णांचे नाव जपताना पुराणानुसार श्रीकृष्णाने 16,108 राण्या, रुक्मिणी आणि सत्यभामा या त्याच्या प्राथमिक राण्यांपैकी आहेत. बालपणी गोकुळातील गोपींसोबत श्रीकृष्णाच्या रासलीलेच्या कथा अजूनही प्रसिद्ध आहे. जरी त्याच्याकडे एवढ्या राण्या होत्या
होत्या तरीही प्रेमाचे उदाहरण दिले जाते तेव्हा श्रीकृष्ण आणि राधा यांचे प्रेम सर्वात वर आहे. श्रीकृष्ण आणि राधेची प्रेमकथा पिढ्यानपिढ्या ऐकायला मिळते. जेव्हा जेव्हा राधा आणि श्रीकृष्णाच्या प्रेमाचा उल्लेख केला जातो तेव्हा हा प्रश्न नक्कीच उद्भवतो, जेव्हा दोघांमध्ये इतके प्रेम होते तेव्हा कृष्णाने राधाशी लग्न का केलं नाही? पद्मपुराणानुसार राधा राणी ही वृषभानू नावाच्या गोपाची कन्या होती. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की राधा राणीचा जन्म यमुना नदीजवळील रावळ गावात झाला होता. नंतर तिचे वडील बरसाना येथे येऊन स्थायिक झाले. तथापि काही लोकांचा असा विश्वास आहे की राधेचा जन्म बरसाना येथेच झाला होता. राधाजींना लाडली बरसाना मध्ये ब्रह्मवैवर्त पुराणानुसार राधा राणी कृष्णापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती आणि त्याची मैत्रीण होती. राधाजींशी संबंधित इतरही अनेक श्रद्धा आहेत. पुराणानुसार राधा राणीचा विवाह रायन नावाच्या पुरुषाशी झाला होता, जो त्याची आई यशोदाचा भाऊ होता. म्हणजेच राधा ही कृष्णाची मावशी होती. तथापि असा उल्लेख इतर पुराणांमध्ये आढळत नाही. राधा चालिसा असे म्हटले आहे की राधा ही कदाचित भगवान श्रीकृष्णासोबतच्या रास पवित्र नृत्यमधील सर्वात महत्वाची गोपी आहे. देवी राधाला राधिका, राधाराणी आणि राधे असेही म्हणतात. कृष्णाच्या बासरीत राधा नावाचे प्रतिध्वनी आहे, जे राधेचे श्रेष्ठत्व दर्शवते. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या सर्व पत्नींना राधाला भेटायला बोलवले तेव्हा त्यांनी तिला विश्वातील सर्वात सुंदर आणि सद्गुणी हृदयाची स्त्री म्हणून घोषित केले. तेव्हापासून ती विश्वाच्या अंतापर्यंत कृष्णाच्या बाजूला राहिली. राधेचा वाढदिवस संपूर्ण देशात, विशेषतः उत्तरेकडील भागात राधा अष्टमी म्हणून शुद्ध भक्ती आणि आनंदाने साजरा केला जातो. राधा अष्टमी प्रामुख्याने 15 दिवसांनी उद्भवते. जन्माष्टमीनंतर राधाकृष्णाची प्रेम कथा त्यांच्या बालपणातच सुरू झाली. आख्यायिका सांगतात की लहानपणीच कृष्णाने गायींना चालण्यासाठी बासरी वाजवायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा कृष्ण बासरी वाजवत असे तेव्हा प्रत्येक प्राणी आणि प्रत्येक वस्तू पूर्णपणे पवित्र आणि अद्भुत अशा समाधीत नेली जात असे. गोपी देखील त्यांच्या कोणत्याही कृती सोडून देत असत आणि कृष्णाभोवती त्यांच्या प्रेमात नाचत असत. पण एका गोपीने राधेला त्याला कैद केले होते. संपूर्ण विश्व कृष्णासाठी आसुसले होते, पण तो राधेसाठी आसुसला होता. ते तरुण असताना भेटले आणि प्रेमात पडले. राधा कृष्ण नावाच्या बागेत भेटत आणि नाचत असत. निधिवन, मधुवन, वृंदावनामध्ये जरी ते सर्व सण त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत साजरे करायचे, तरी होळी हा त्यांच्या खऱ्या प्रेमाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या सणांपैकी एक आहे. हे ठिकाण नेहमीच राधाकृष्णाचे प्रेमस्थळ म्हणून लक्षात ठेवले जाते. अनुयायी अजूनही प्रेम आणि भक्तीचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी जातात. कृष्ण म्हणजे प्रेम, स्नेह, ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांचे रूप आहे आणि राधा ही या सर्वांचे स्त्रीलिंगी रूप आहे. जर कृष्ण सूर्य असेल तर राधा सूर्यप्रकाश आहे. जर कृष्ण बलवान असेल तर राधा ही मागची शक्ती आहे. राधा कृष्णाच्या शुद्ध प्रेमाने आणि भक्तीने त्यांना आपल्या हृदयात अमर केलं आहे आणि ही प्रेमकथा शतकानुशतके आदराने कोरली गेली आहे. राधा आणि कृष्णाच्या प्रणयात जगाच्या प्रेमाचे मूर्त रूप आहे. म्हणून या समकालीन युगातील सर्वात शक्तिशाली आणि पौराणिक प्रणय म्हणून तो लोकप्रिय आहे. त्यांचे प्रेम एका वाहत्या वाऱ्यासारखे आहे, जे अनंत काळापर्यंत हवेत फडफडत राहील. राधाकृष्णाचा प्रणय ही एक उत्कृष्ट प्रेमकथा आहे, जी आपण प्रेमकथांवर चर्चा करत असताना प्रत्येक जण उल्लेख करतो. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण राधा राणीपेक्षा 4 वर्षांनी लहान होते. भगवान श्रीकृष्ण 8 वर्षांचे असताना त्यांची भेट 12 वर्षांच्या राधाशी झाली. श्रीकृष्ण राधेच्या प्रेमात पडले. दोघांनीही एकमेकांशी लग्न करायचे होते. जेव्हा राधाच्या कुटुंबाला हे कळाले तेव्हा त्यांनी राधाला कैद केले. राधा आणि कृष्णाच्या लग्नालाही ते विरोध करत होते, कारण राधेचे आधीच लग्न झाले होते. असे म्हटले जाते की श्रीकृष्णाने राधा राणीशी लग्न करण्याचा आग्रह धरला. यासाठी यशोदा माता आणि नंदबाबा त्यांना घेऊन गेले. ऋषी गर्ग यांनीही कान्हाला खूप समजावून सांगितले. तो वृंदावन कायमचा सोडून मथुरेमध्ये गेला. त्याने राधाला वचन दिले होते की तो परत येईल, पण तो कधीच परतला नाही. राधाजी गेल्याचाही उल्लेख नाही. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांचा वाढदिवस साजरा केला जात होता. त्यावेळी राधाजी त्यांच्या आई कीर्तीसोबत नांदगावला आल्या होत्या.
त्यावेळी त्या त्यांच्या आईच्या मांडीवर बसल्या होत्या आणि कन्हैया पाळण्यात होते. गर्गसंहितेत उल्लेख आहे की जन्मोत्सवानंतर कान्हाने त्याचे वडील नंदबाबाच्या भंडीर जंगलातून जात असताना राधाजींना दुसऱ्यांदा भेट दिली. त्यावेळी समोर एक दिव्य प्रकाश दिसला. नंदबाबा ती स्वतः श्री राधाराणी होती. तिने नंदबाबांना कन्हैयाला तिला देण्यास सांगितले. मग नंदबाबांनी कान्हाजीला राधाराणीच्या मांडीवर ठेवले. असे मानले जाते की ही भेट सांसारिक नव्हती तर अलौकिक होती. कथेनुसार जेव्हा नंदबाबांनी कन्हैयाला राधाजींच्या स्वाधीन केले तेव्हा कान्हाने त्याचे बालस्वरूप सोडले. थोड्याच वेळात तो पुन्हा किशोर अवस्थेमध्ये आला. त्यावेळी ब्रह्माजी प्रकट झाले आणि त्यांनी कृष्ण आणि राधा यांचे लग्न लावून दिले. कथेनुसार राधा आणि कृष्ण काही दिवस एकाच जंगलात एकत्र राहिले आणि नंतर राधाराणीने पुन्हा श्रीकृष्णाचे बालरूप नंदबाबांना दिले. असे म्हटले जाते की जंगलात भेट झाल्यानंतर राधाराणी आणि भगवान कृष्ण यांची भेट संकेत येथे झाली. हे ठिकाण नंदगाव आणि राधाजींचे जन्मस्थान बरसाना यांच्यामध्ये आहे. हे एक लहान गाव आहे. मुरलीधर आणि राधाची अविश्वसनीय प्रेमकथा याच ठिकाणी सुरू झाली असे मानले जाते. दरवर्षी भाद्रपद शुक्ल अष्टमीपासून चतुर्दशी तिथीपर्यंत संकेत गावात राधाकृष्णाच्या प्रेमाचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक उत्सव देखील आयोजित केला जातो. राधा आणि कृष्णाचे लग्न न होण्याची अनेक कारणे दिली जातात. त्यापैकी एक कारण म्हणजे नारदांचा शाप असल्याचे मानले जाते. भगवान विष्णूने नारदाला फसवले आणि त्यांच्या रूपाऐवजी त्यांना वानराचे रूप दिले म्हणून मातेच्या स्वयंवरात नारदाची खूप थट्टा झाली. जेव्हा नारदांना हे कळाले तेव्हा ते वैकुंठात पोहोचले आणि विष्णूवर खूप रागवले. त्यांनी त्यांना शाप दिला आणि सांगितले की त्यांना त्यांच्या पत्नीपासून वियोग सहन करावा लागेल. म्हणूनच रामचंद्र अवतारात त्याला सीतेपासून वेगळे व्हावे लागले होते आणि कृष्ण अवतारात तो देवी राधाशी लग्न करू शकला नाही. दुसऱ्या एका कथेनुसार देवी राधेने श्रीकृष्णाशी लग्न करण्यास नकार दिला. राधा यशोदेचा मुलगा कान्हा यांच्यावर प्रेम करत होता, परंतु जेव्हा तो मथुरेला गेला तेव्हा राधा राणीने स्वतःला राजवाड्याच्या जीवनासाठी योग्य मानले नाही. लोकांची इच्छा होती की श्रीकृष्णाने राजकन्येशी लग्न करावे, म्हणून राधाने श्रीकृष्णाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. असेही म्हटले जाते की राधाला श्रीकृष्ण देवाचा अवतार आहे हे कळाले आणि ती स्वतःला भक्त मानू लागली. राधा श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न होती. ती देवाशी लग्न करू शकत नव्हती. असे म्हटले जाते की श्रीकृष्णाला दोन गोष्टी सर्वात जास्त आवडतात, बासरी आणि राधा. राधा जिथे असेल तिथे कृष्णाच्या बासरीच्या सुराने आकर्षित होत असे. जेव्हा कृष्ण राधाला सोडून मथुरेला गेला तेव्हा त्याने त्याची सर्वात प्रिय बासरी राधाला भेट दिली. राधानेही ही बासरी अनेक वर्षे सुरक्षितपणे जपून ठेवली. जेव्हा जेव्हा तिला श्रीकृष्णाची आठवण येत असे तेव्हा ती ही बासरी वाजवून स्वतःचे मनोरंजन करायची. राधा आणि वैजयंतीच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीकृष्णही मोरपंखाची माळ घालत असत. पौराणिक कथेनुसार बागेत राधासोबत नृत्य करताना श्रीकृष्णाला मोरपंख मिळाला. त्याने हे मोरपंख उचलले आणि डोक्यावर घातले आणि राधेने नाचण्यापूर्वी श्रीकृष्णाला वैजयंतीची माळ घातली. या कथांवरून असे दिसून येते की राधा भगवान कृष्णाशिवाय अपूर्ण होती आणि कृष्णाला राधाशिवाय अपूर्ण मानले जाते. राधा ज्याला राधिका, माधवी, केशवी, रासेश्वरी आणि राधाराणी असेही म्हणतात, ती हिंदू धर्मातील एक लोकप्रिय आणि पूजनीय देवी आहे. तिला सर्वोच्च मानले जाते. विशेषतः गौडीय वैष्णव परंपरेत तिला देवीप्रमाणे कोमलता, करुणा आणि भक्तीची देवी म्हणून पूजली जाते. राधाराणी ही भगवान श्रीकृष्णाची शाश्वत पत्नी आहे आणि ती त्यांच्यासोबत त्यांच्या शाश्वत धाममध्ये राहते. ती भगवान श्रीकृष्णाची आंतरिक भक्ती तसेच आंतरिक शक्ती, आनंददायी ऊर्जा आहे. शास्त्रानुसार ती दुधाळ्यांच्या प्रमुख म्हणजेच गोपी होती, ज्या कृष्णावरील त्यांच्या परमभक्तीसाठी ओळखल्या जातात. ती श्रीकृष्णाला पूर्ण समर्पणाचे, परमभक्तीचे प्रतीक आहे आणि कृष्णाप्रती निस्वार्थ प्रेम आणि सेवेचे प्रतीक म्हणून तिची पूजा आणि आदर केला जातो. काही जण तिला मानवी आत्म्याचे रूपक मानतात. भगवान श्रीकृष्णावरील तिचे प्रेम आणि तळमळ आध्यात्मिक उत्क्रांती आणि परमात्म्याशी एकरूप होण्याच्या मानवी शोधाशोधाचे प्रतीक आहे. रसिक संतांनी तिला परम अस्तित्व, योगमायेचे मूळ रूप आणि भगवान श्रीकृष्णाची मुख्य शक्ती, हलादिनी शक्ती, दैवी प्रेमाची शक्ती असे संबोधले आहे. तिला वृंदावनेश्वरी असेही म्हणतात. श्री वृंदावन धामची राणी, जी दुधाळ्यांच्या म्हणजेच ग्वालांची राणी आणि वृंदावन बरसानाची राणी म्हणून प्रकट झाली. राधाजी ही वैष्णव धर्मातील सर्वोच्च देवी आहे. तिने अनेक साहित्य कृतींना
प्रेरणा दिली आहे आणि कृष्णासोबतच्या तिच्या रासलीला, नृत्य आणि अनेक प्रकारच्या कलाकृतींना प्रेरणा दिली आहे। काही लोक राधा देवीला भगवान श्रीकृष्णांचे स्त्री रूप मानतात। राधा राणीचा वाढदिवस दरवर्षी राधाष्टमी म्हणून साजरा केला जातो। हरिवंश आणि स्वामी हरिदास यांच्या ग्रंथांमध्ये राधाला मुख्य देवता मानले जाते। येथे राधा ही लक्ष्मीचा अवतार नसून स्वतः कृष्णाचेच एक रूप आहे। शेवटी जेव्हा जेव्हा प्रेमाचे उदाहरण दिले जाते तेव्हा राधा कृष्ण प्रेमकथेचा उल्लेख प्रथम केला जातो, कारण ती शाश्वत आणि दैवी प्रेमाचे प्रतीक आहे। राधा आणि श्रीकृष्णाच्या प्रेमाला आत्मा आणि परमात्म्याचे मिलन म्हणतात। शतकानुशतके पिढ्यानपिढ्या प्रेम कथा वाचत आल्या आहेत आणि राधा राणीचे प्रेम इतके महान होते की तिने भगवान श्रीकृष्णालाही पाहिल्याशिवाय डोळे उघडले नाही। जरी देवी राधा यांचे लग्न श्री कृष्णासोबत झाले नसले तरी आजही त्यांची नावे एकत्र घेतली जातात। त्यांच्या मूर्ती मंदिरात एकत्र ठेवल्या जातात आणि त्यांची एकत्र पूजा केली जाते। तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।